वाल्मिक कराडने ज्यांच्यावर विश्वास ठेवून सरेंडर झाला, आज तेच म्हणतात ती व्यक्ती जर गुन्हेगार असेल तर त्याला फाशी द्या. म्हणजेच काय, वाल्मिक कराडच्या ज्याच्यावर विश्वास होता त्यानेच कराडचा घात केला. सुरेश धस यांनी तर दावा केलाय की बीडमधील जवळपास 150 ते 200 पोलीस वाल्मिक कराडच्या तालावर नसतात. म्हणजेच बीडमध्ये एक अशी सिस्टीम उभी केली गेली आहे जी नक्कीच प्रश्न निर्माण करते. यावर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेली 26 पोलिसांच्या नावांची यादी. या यादीत त्यांनी आरोप केलाय की या पोलिसांची माणसं वाल्मिक कराडशी जुळलेली आहेत. आता हे खरं की खोटं हे शोधण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे संतोष देशमुख प्रकरणात जितके आरोपी अटक करण्यात आले आहेत तितकेच पोलिसांवर लागलेले आरोप, त्यांची बदली, निलंबन आणि काही पोलीस अधिकारी तर सक्तीच्या रजेवर आहेत. पण हे सर्व कसं काय? हे सगळं विचारात घेतल्यास एक गोष्ट स्पष्ट आहे की सिस्टीम मध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. कारण सगळीच यंत्रणा वाल्मिक कराडच्या तालावर कशी काय नसतीये? पोलिसांवर विश्वास ठेवणं योग्य आहे की नाही आणि ही सिस्टीम कशी कार्यरत आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व आरोपांचा तपशील समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय POD मराठी. बीडमधील सगळीच यंत्रणा पोलिसांपासून ते सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने पोखरली आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याच्या भरोशावर वाल्मिक कराडने सरेंडर झाला, तोच सत्ताधारी पक्षातील मंत्री. परंतु हेच मंत्री जेव्हा वाल्मिक कराडवर मोकोका लागला तेव्हा मात्र गप्प होते. परंतु आता एकदम उलट, तेच मंत्री आज फाशीची मागणी करताना दिसतात आणि आपले हात वर करतायत. आणि यामुळे आता एक गोष्ट स्पष्ट झालीये की त्याच व्यक्तीचा हात जर या सगळ्या घडामोडीमध्ये खरंच नव्हता तर बीडचं सोडावं, पण इतर कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांना का देण्यात आलं नाहीये? या प्रश्नाचं उत्तर तर अजूनही अस्पष्टच आहे. वाल्मिक कराड जेव्हा सरेंडर झाला त्यावेळी त्याला ते खूपच स्पष्ट होतं की पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं तरीही किंवा त्याची चौकशी झाली तरीही सगळं काही बीड जिल्ह्यातच होईल. आणि हाच बीड जिल्हा तो तर आज वाल्मिक कराडच्या तालावर नसतोय हे आता सर्वांच्याच लक्षात आलंय. आणि महत्त्वाचं म्हणजे बीडमधील पोलीस कर्मचारी किंवा मग पोलीस अधिकारी हे जास्त करून वंजारी समाजातील आहेत. सर्वांचीच बदली बीडमध्ये कशी झाली, ती बदली कोणी करून घेतली आणि वंजारी समाजाव्यतिरिक्त आणखी किती पोलीस कर्मचारी या पोलीस स्टेशनला आहेत हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. यावर देखील तृप्ती देसाईंनी आवाज उठवलाय. या सगळ्यावरून तुमच्या हे लक्षात आलं असेल की वाल्मिक कराड हा काही साधा सुद्धा व्यक्ती नाहीये. त्याच्या पाठीमागं एक मोठं नेटवर्क आहे. पण या सगळ्या शक्तीच्या ताणात एक व्यक्ती आहे जी त्याला पुरून उरलीये आणि ती व्यक्ती म्हणजे बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस. कारण वाल्मिक कराड प्रकरणाला जे वेटेज मिळालं ते सुरेश धस यांच्यामुळेच. बीडच्या सत्ताधारी पक्षातील आमदार सुरेश धस यांच्या समर्थनामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आणि या सगळ्या घडामोडींनी वेग धरला. या सगळ्यात एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते ती म्हणजे बीड जिल्ह्यातील राजकारणात आज एक मोठा बदल होतोय आणि बीड जिल्ह्याची साफसफाई होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. आणि त्याचं श्रेय जातंय आमदार सुरेश धस यांच्याच कर्तृत्वाला. या प्रकरणात वाल्मिक कराड एकवर एक जाळ्यात अडकतच गेलाय. आतापर्यंत वाल्मिक कराड याच्या हाती आलेल्या माहितीनुसार वसुलीपासून ते लोखंड, जमिनी, रेती एजन्सी, भंगार कंपन्या, कंत्राट, राख आणि खोटे गुन्हे असं प्रत्येक यंत्रणेत हा इन्व्हॉल्व होता. बरं, हे सगळं करत असताना त्याची व्यवस्था करणारा देखील हाच आणि त्यांच्याकडून कोण हप्ते वसूल करणार आणि तो पोलीस ठरवणारा सुद्धा हाच वाल्मिक कराड असल्याचा आरोप होतोय. आणि अर्थातच 1500 कोटींचं साम्राज्य कराडने यावरच तर स्थापित केलंय. जो सर्वात मोठा गुंड त्याच वाल्मिक कराडला 2 पोलिसांचं प्रोटेक्शन होतं असं म्हटलं जातं. पण हे प्रोटेक्शन तोपर्यंत होतं जोपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होत नाही. ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी पोलीस प्रोटेक्शन हटवलं. म्हणजे हे 2 पोलीस जे वाल्मिक कराड सोबत होते ते निघून आले. मग नेमकं आता 2 पोलिसांनी वाल्मिक कराडला कुठे सोडलं, त्यानंतर हे 2 पोलीस कसे आले याबद्दल कुठलीच माहिती याच 2 पोलीस अधिकाऱ्यांना विचारली नाहीये का? बीडचे SP अविनाश बारगळ यांनी जर संतोष यांच्या हत्या झाली त्याच दिवशी हे प्रकरण सिरियसली घेतलं असतं तर आरोपींची कुंडली सांगण्यासाठी 2 महिने अवधी मोजावा लागला नसता. त्यामुळे या प्रकरणात सर्वात आधी बदली केली ते बीडचे SP अविनाश बारगळ यांचीच. केज पोलीस स्टेशनचा PSI राजेश पाटील हा संतोष देशमुख यांच्या हत्येत आरोपी असलेल्या प्रत्येक आरोपी सोबत खुलेआम फिरताना दिसतोय. त्यांच्यासोबत बैठका घेताना दिसत होता. म्हणूनच SP यांच्यानंतर नंबर लागला तो PSI राजेश पाटील यांच्या निलंबनाचा. पोलिसांवरून विश्वास उडाला त्यामुळे धनंजय देशमुख म्हणजेच
संतोष देशमुख यांचे भाऊ यांनी सीआयडी आणि एसआयटीची मागणी केली, पण त्यातही तेच घडलं. एसआयटी मध्ये देखील कराडच्या जवळचे 2 अधिकारी असल्याचं समजलं. त्यामुळे संपूर्ण एसआयटी टीमच बदलली गेली. आता वाटलं इथेच हा विषय थांबेल आणि आता तरी वाल्मिक कराडचा खरा चेहरा समोर येईल, पण पुढे जाऊन एक ऑडिओ क्लिप समोर आली आणि त्यातच बीडचे पीआय शीतलकुमार बल्लाळ यांच्या आणि वाल्मिक कराडचे मैत्रीपूर्ण संबंध आणि सोबत सेटलमेंट केल्याचं कथित ऑडिओ क्लिप समोर आलं आणि याच बल्लाळ यांची आता चौकशी होण्याची शक्यता आहे. यानंतर नंबर लागतो तो म्हणजे केज पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाजन यांच्यावर दिरंगाईचे आरोप झाले आणि त्यानंतर प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलं. आतापर्यंत या प्रकरणात 8 आरोपी ताब्यात घेतलेत आणि 7 पोलीस अधिकारी यांची बदली सक्तीची रजा किंवा निलंबन झालंय. म्हणजेच एकूणच या ठिकाणी आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आरोपी शोधायचे की पोलीस शोधायचे, हाच खरा मुद्दा आता या ठिकाणी उपस्थित झालाय. आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की बीडमध्ये वंजारी समाजाचे पोलीस आणि अधिकारी यांचं प्रमाण जास्त काय? याचं कारण म्हणजे या ज्या बदल्या इकडून तिकडे केल्या जात आहेत या सर्वांचा आका म्हणजेच हा वाल्मिक कराड हाच असल्याचा आरोप होतोय. थोडक्यात काय, बीडची अख्खी पोलीस यंत्रणा वाल्मिक कराड हँडल करत होता. हा एक प्रकारे व्यवस्थेची उभारणी करणारा व्यक्ती ठरला होता आणि हे सर्व करण्यासाठी वाल्मिक कराडच्या डोक्यावर धनंजय मुंडे यांचा वरदहस्त होताच असं म्हणायला हरकत नाही. पण आता हाच जर गुन्हेगार असेल तर त्याला फाशी द्या असं म्हणत मुंडेंनी मात्र हात वर केलेत. त्यामुळे हाच वाल्मिक कराड आता पक्का अडकलाय. इतिहास दाखवतो की सत्तेतील एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर कसं सर्व काही एका बाजूला झुकू शकतं. परंतु आता बीडमध्ये जे चालू आहे ते लक्षात घेता आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे बीडमध्ये जे होईल तेच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये होणार नाही हे सांगता येईल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.